श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला वसुबारसची पूजा कशी करायची व त्याच्याबद्दल थोडीफार मी तुम्हाला माहिती सांगत आहे. वसू म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजेच द्वादशीचा हा सण धनत्रयोदशीचा एक दिवस आधी अश्विन महिन्याच्या 12व्या दिवशी साजरा केला जातो. याचे असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात दिवाळी उत्सवाची सुरुवात ही वसुबारस या दिवशीपासून सुरुवात होते. या दिवशी तुम्ही गाईची घरी पण पूजा करू शकता किंवा बाहेर जाऊन पण आपण पूजा करू शकता. तर या दिवशी कशी पूजा करावी व या दिवशी काय करावे व काय करू नये, काय टाळावे, कोणत्या चुका करू नये, या दिवशी काही ठिकाणी सुवासिनी बाई उपवास पकडतात. या दिवशी गाईचा सन्मान करण्यात येतो. या दिवशी गाईला तिच्या वासरासह पूजतात. वसू म्हणजे द्रव्य आणि धन म्हणजे द्वादशी. या वर्षी वसुबारस हा सण 17 ऑक्टोबर या दिवशी शुक्रवार या दिवशी आहे. ही पूजा तुम्ही सकाळी घरातील पूजा झाल्यानंतर करू शकता किंवा बरेच महिला ह्या संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी देखील ही पूजा करतात. परंतु ज्यांना जसे करायचे आहे, जिकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही ही पूजा करू शकता. ज्या वेळेस पूजा मांडणी करतात त्याच वेळेस करू शकता. या दिवशी तुम्ही प्रत्येक गाई व वासराची पूजा करू शकतात. जेव्हा आपण प्रत्यक्ष पूजा करणार असाल तर आपण पहिले एका गडव्यामध्ये पाणी घेऊन गाईच्या चारही पायावर पाणी टाकून स्वच्छ करून त्याला हळदी कुंकू लावावे. त्याचबरोबर वासराला पण आपण त्याच्या पायावर पाणी वगैरे टाकून हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांची फुलांची हार वगैरे घालावा. त्याचप्रमाणे हळदी कुंकू लावून घ्यायचे व फुलांचा हार देखील घालू शकता. त्याचबरोबर वासराला देखील हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यांना दिव्याने ओवाळून घ्यायचे आहे. गोमातेला प्रदक्षिणा घालायच्या आहे. गोमातेच्या पोटाला हात लावून शेपटीला हात लावून डोक्याला हात लावून नमस्कार करायचा आहे. या दिवशी गोमातेला गूळ खायला घालणे हे विशेष महत्त्व आहे. बरेच जण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील बनवतात, कारण या दिवशी उपवास पकडतात काही सुवासिनी. त्यामुळे तुम्ही जसे करता त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य गोमातेला दाखवू शकता. घरामध्ये पूजा करत असाल तर त्यासाठी काय